पुढची बातमी पाहूया। नाशिकमधील कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहेत। ज्या कंपनीत हा धक्कादायक प्रकार घडत होता त्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीनं म्हणजेच TCSनं स्पष्टीकरण दिलंय। TCSमध्ये कोणत्याही प्रकारच्या छळवणूक आणि जबरदस्ती सहन केली जात नाही। आम्ही नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सन्मान याची काळजी घेतो। नाशिकमधल्या या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केली असून अंतर्गत चौकशी प्रक्रिया सुरू आहे। आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आलंय असं TCSनं म्हटलंय। नाशिक प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, तर इतर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। नाशिकमध्ये देखील लव जिहाद सारखे प्रकार कॉर्पोरेट कंपनीमध्ये पाहायला मिळतात। नाशिकचा विषय मी कालच बोललेलो आहे। आम्ही त्याच्या खालपर्यंत चाललो आहे आणि त्यातनं आम्ही निश्चितपणे सगळं सत्य बाहेर काढून दोषींना कुठल्याही परिस्थितीत शासन होईल। अशा किती कंपन्यांमधून सुरू आहे नाशिकच्या? मग सगळ्या कंपन्या घालवायचा विचार आहे का आपला? सगळ्या कंपन्या बंद करायच्या आहेत नाशिकच्या? एखाद्या कंपनीमध्ये एखादी अशी गोष्ट झाली त्याचा कॉग्निझन्स आहे, पोलीस कमिशनरने घेतलेला आहे। जे चुकले आहेत त्यांच्यावर कारवाई होईल। पण ज्या पद्धतीनं आपण चर्चा करतो आहोत त्या पद्धतीनं ती कंपनीत पण इथे राहणार नाही, दुसरी तर अजिबात येणार नाही, असलेल्या जातील। नाही, मला वाटतं केवळ कंपनी बंद करून चालणार नाही, हे तर हिमनागाचं टोक असू शकेल। अशा प्रकारच्या अवलादी, अशा प्रकारच्या प्रवृत्ती, जिहादी प्रवृत्ती त्या ठिकाणी ठिकठिकाणी शोधणं आवश्यक आहे आणि मला वाटतं आता त्याची सुरुवात होईल। आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे पडद्यामागून ज्या हालचाली होतात त्या पूर्णपणे राज्य सरकार आणि पोलीस खातं शोधून ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।